नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। कास्तकार बांधवांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो। सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता फेब्रुवारी महिन्यात 4200च्या भावावर 100% करा या ठिकाणी सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार आता 100% फायदा। सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता फेब्रुवारी महिन्यात 4200च्या भावावर 100% करा सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। पण 4200च्या भावावर जर फेब्रुवारी महिन्यात आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी फायदा। जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून ठिकाणी शेवटपर्यंत पाहावं। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। बघा कास्तकार बांधवांनो, सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये 4200च्या भावावर 100% करा सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। पण फेब्रुवारी महिन्यात 4200च्या भावावर सोयाबीनची विक्री जर आपण केली तर आपला कशा पद्धतीने होऊ शकतो फायदा, या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी आपण सर्वजण सविस्तर व अचूक उत्तर। तर बघा कास्तकार बांधवांनो, सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही 3800 ते 4100च्या दरम्यान आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव हा $11 प्रति बुशेल पर्यंत जाऊ शकतो व त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्यात देशात कमी होत जाणारी सोयाबीनची विक्री, याच्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात 200ची तेजी येऊ शकते। या तेजीमध्ये फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव हा 4000 ते 4300च्या दरम्यान राहू शकतो आणि अशा परिस्थितीत आपल्याला मिळणारा सरासरी बाजारभाव 4200 असणार आहे आणि म्हणूनच बनतोय की 4200चा भाव मिळाला की 100% करा सोयाबीनची विक्री। या मागचं कारण आता तुम्हाला सांगतो समजावून। बघा कास्तकार बांधवांनो, आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावातील सुधारणेचा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती होणार, याच्यामुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव वाढणार। पण 2025 मध्ये जागतिक सोयाबीन उत्पादनात प्रचंड वाढ आहे। मागणीपेक्षा पुरवठा 500 ते 600 लाख टन जास्त आहे, याच्यामुळे सोयाबीनचा भाव भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारात खूप मोठ्या प्रमाणात वाढेल याची शक्यता नाही। याच्यामुळे देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात जी तेजी 200ची फेब्रुवारी महिन्यात येईल, याच्यापेक्षा जास्त तेजी पुढील 3 ते 4 महिने सुद्धा येऊ शकत नाही। म्हणून 4200च्या भावावर सोयाबीन विक्री करणं आपल्यासाठी फायद्याचा सौदा या ठिकाणी ठरू शकतो। आणि एक गोष्ट लक्षात घ्या ना की भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणारच नसेल तर थांबण्यात काय मजा, काय सांगता? 15-20 दिवसांनी पुन्हा 100-200ची या ठिकाणी मंदी येईल। यामुळे 100-200ची जी तेजी तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात मिळणार आहे तिथं तुम्ही सोयाबीनची विक्री करा, ओरिजिनल पावती घ्या, ज्यामुळे भावांतर योजनेचा सुद्धा लाभ भविष्यात आपणास मिळेल। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती।
व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.